राज्य शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल देणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या रस्त्यांची अत्यंत वाईट दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ही राज्य शासनाला महसूल मिळूनही या चाकण MIDCकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे। या खड्डेमय झालेल्या रस्त्यातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झालेलं असताना अनेक दुचाकी चालकांचे अपघात आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत। या झालेल्या अपघातामध्ये अनेक दुचाकीस्वारांनी आपले प्राण गमावले आहेत। अशा निष्पाप प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना कुठेतरी न्याय मिळण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ट्रॅफिक मुक्त समितीचे सदस्य आहेत। काय सांगाल तुम्ही, काय नक्की परिस्थिती आहे चाकण MIDC सध्या? चाकण MIDC म्हणजे आपण म्हणतो जगात सगळ्यात मोठी अशी MIDC ऑटो हब, पण ज्या पद्धतीचं जगातील एका नामांकित MIDCचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्या हिशोबाने तर आपण तर काही पाहू शकत नाही। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत मागे आपल्याला खड्डे दिसत आहेत, हे जे काय खड्डे आहेत हे याचंच प्रतीक आहे की आपण कुठे आहोत, खरं आपण एवढ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या जागेवरती आहोत का। आणि जे काही कामं सध्या MIDCमध्ये किंवा या ठिकाणी चालू आहेत ती कामं एकदम संत गतीने चालू आहेत। आणि त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस त्यांच्याकडून एक माहिती मिळते की आम्हाला मदत मिळत नाही MACBची, आम्हाला मदत मिळत नाही पोलिसांची, आम्हाला मदत मिळत नाही अन्य कोणत्या खात्याची। पण मग आपण ज्यावेळेस प्रशासन म्हणतो, सामान्य माणसाला माहीत नसतं कोणता रस्ता कोणाच्या अखत्यारीत आहे। आणि या सगळ्या गोष्टीतून त्रास मात्र आपल्यासारख्या गोरगरिबांना होत असतो। काल आमच्या याच ठिकाणी याच MIDCमध्ये एका माता भगिनीचा ॲक्सिडेंट झाला आणि ते जागेवरतीच मृत्युमुखी पडले। मग या सगळ्याला जबाबदार कोण? आणि किती आंदोलनं केल्यावरती, किती मृत्युमुखी लोक पडल्यानंतर ह्या गोष्टींना एक चालना मिळणार आहे आणि एक योग्य पद्धतीचा न्याय मिळेल अशी दृष्टिकोन इथं मिळणार आहे। सध्या आपल्याला मागणी लोकांची जी आहे, इथला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो त्वरित आणि एकदम फास्टमध्ये डेव्हलप व्हावा आणि जे खड्डे आहेत ते बुजून ट्रॅफिक जॅम तरी होऊ नये। आणि पोलिसांना अडचण आज येताना आम्ही बघतो आहे, पोलिसांकडे मनुष्यबळ नाही आहे। मनुष्यबळासाठी ते वारंवार आव्हान करत असतात की आम्हाला वॉर्डन द्या, आम्हाला प्रत्येक कंपनीने किमान एक वॉर्डन तरी द्यावा। मग ते वॉर्डन जर आपण पुरवले तर आपल्या कंपनीच्या गेटसमोर तरी कमीत कमी ट्रॅफिक होणार नाही किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी येण्यासाठी जो आज वेळ लागतो आहे तो वेळ लागणार नाही। तर या निमित्तानं मी पोलिसांच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो की ज्या ज्या कंपन्यांना एक वॉर्डन देणं शक्य आहे त्यांनी त्वरित म्हाळुंगे डिव्हिजन ट्रॅफिक डिव्हिजनला संपर्क करावा आणि आपल्याकडून मदत जाहीर करावी। धन्यवाद। नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी काही या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत। काय सांगाल तुम्ही, राज्य शासनाकडे काय मागणी आहे तुमची? सर्वप्रथम मला सांगावंसं वाटेल की या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे कंपनीत येणाऱ्या जे मालवाहतूक गाड्या आहेत, त्याचप्रमाणे कंपनीत येणारे एम्प्लॉईज आहेत, यांच्या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ते उशिरा पोहोचतात। उशिरा पोहोचल्यामुळे उत्पादन क्षमतेवर प्रचंड परिणाम होतो आणि कंपनीला त्याचा तोटा सहन करावा लागतो। तोटा हा पूर्ण फक्त कंपनीशी निगडीत नाही आहे। चाकण MIDCमध्ये ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत, म्हणजे मर्सिडीज, टाटा, स्कॉडा, सॅनी, हुंदाई, बजाज, महिंद्रा आणि बॉश यासारख्या आणखी नामांकित कंपन्या आणि त्यांच्यावर कच्चा माल पुरवणाऱ्या सप्लायर कंपन्या यांचा एकूण राज्याचा आणि केंद्राचा महसूल हा 50,000 करोडपेक्षा जास्त असूनही त्यामागे एवढा खराब रस्ता आणि खराब इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये सुधारणा ही व्हायला हवी, जेणेकरून उत्पादन क्षमतेचा वाढ होईल आणि हे कामगारांची आरोग्याची सुरक्षा आणि त्यांच्या या खराब रस्त्यांमुळे होणारे वाहनांचे नुकसान यांच्यापासूनसुद्धा बचाव होऊ शकतो। आमची शासनाकडे मागणी आहे, एक कायमस्वरूपी तोडगा या रस्त्यांच्या क्वालिटीवर काढावा आणि MIDCच्या प्रगतीमध्ये भर पाडावा। नक्कीच कंपनीच्या प्रतिनिधींकडून अशी मागणी केली जाते की MIDCमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये भर पडली पाहिजे। आपल्यासोबत अजूनही प्रतिनिधी आहेत। काय सांगाल तुम्ही, काय नक्की अडचण आहे? सर, आता रोडची दुर्दशा आपण बघतोय आपल्यासमोर आहे। येताना आणि जाताना एम्प्लॉईजचा जी 8 तासाची शिफ्ट आहे त्या व्यतिरिक्त येण्यासाठी आणि जाण्यासाठी येण्यासाठी 1.5 तास आणि जाण्यासाठी 1.5 तास हा एम्प्लॉईचा वाढलेला आहे।
आणि नक्कीच तो अनप्रोडक्टिव्ह टाईम जातो आहे त्याच्यामध्ये. आणि त्या रिगार्डिंग मी आज सेफ्टी ऑफिसर आहे कंपनीमध्ये, तर सेफ्टी रिलेटेड मी एम्प्लॉईजना अवेअरनेस पण देत असतो की सेफ्टी बेल्ट वापरा, तुम्ही हेल्मेट वापरा. पण त्याबरोबर रोडची जर कंडिशन चांगली झाली अजून तर उत्पादन क्षमता कंपनीची सुद्धा वाढेल, एम्प्लॉईची सुद्धा वाढेल. कारण 1.5 तास जर तो प्रवास करून हेक्टिक ट्रॅफिकमधून जर तो एम्प्लॉई कंपनीमध्ये पोचत असेल, त्यानंतर त्याची काम करण्याची इच्छा जी आहे ती सुद्धा कमी होते आणि इनडायरेक्टली त्याचा परिणाम प्रोडक्टिव्हिटीवरती सुद्धा होतो. कारण यामुळे एम्प्लॉईची जी पर्सनल लाईफ आहे ती सुद्धा डिस्टर्ब होते, त्याचा वेळ पण वाया जातो, बऱ्याच अशा गोष्टी होत आहेत त्या. कामगारांना होणारा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही लोक आहेत. काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे सध्या रस्त्याची? रस्त्याची सध्याची परिस्थिती तर खूपच बिकट आहे आणि त्याच्यात कालचा जो इन्सिडेंट झाला, जे एक महिला मृत्युमुखी पडली, तर मला शासनानं हे सांगायचं की अजून किती ॲक्सिडेंट इथं व्हायला लागतील. कारण आता सगळ्यांनी जसं सांगितलं की आपलं ही चाकण MIDC आहे, हे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल हब आहे. तर त्या कंपन्या जर चांगल्या चालायच्या असतील आणि त्या जर टिकून राहायच्या असतील तर इथली जी काय रस्त्याची दुरावस्था आहे ती चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने करावी अशी प्रशासनाला विनंती करतो. नक्कीच जागतिक दर्जाचं ऑटोमोबाईल हब असणाऱ्या या चाकण MIDCमध्ये रस्त्याची झालेली दुरावस्था खूपच भयानक आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं की तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.